अजित पवार यांचा घातपात आहे की अपघात आहे याबाबत आता शंका व्यक्त करत आमदार रोहित पवार या ठिकाणी बारामती पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी दाखल झालेत। त्यात जर समज आपण जर पाहिले या ठिकाणी रोहित पवार आमदार यांचे वडील देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी ठिय्या मांडून या ठिकाणी बसलेले आहेत। या ठिकाणी ह्या आंदोलनाच्या माध्यमातून काय नेमकी मागणी केली जाते हे आपण देखील त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहेत। आज स्वतः आमदार रोहित पवार यांची वडील आहेत। दादा काय सांगाल एकंदरीत आज तुम्ही सगळेजण ठिय्या मांडून बसलेत, काय सांगाल एकंदरीत? अजून आतून काही उत्तर येत नाहीये। म्हणजे साधी मागणी आहे की तुम्ही ह्याची दखल घेतली पाहिजे पोलीस स्टेशनने। ही जर पुरी होत नसेल तर सामान्य नागरिकांचं काय होणार? काल देखील आमदार रोहित पवार मुंबई येथे मरीन ड्राईव्हला देखील गेले होते, त्यावेळेस देखील तक्रार दाखल करून घेतली नाही। काय वाटतं एकंदरीत बारामती पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करून घेतील? मला वाटतं इथं जिथं गुन्हा घडला आहे ही भूमी आहे आणि यासाठी म्हणून इथं तक्रार दाखल करून घ्या म्हणून इथं मागणी करणं चाललंय। एकंदरीत पाहिलं आपण तर बराच वेळ झाला, 1 तासाहून अधिक वेळ होत आला आतापर्यंत। आमदार रोहित पवार असतील, योगेंद्र पवार असतील, अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतायत। काय नेमकं आतमध्ये काय चर्चा झाली, काय समजलं असेल तुम्हाला? आत काय चाललंय माहित नाही, परंतु अधिकाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा त्यांना वरचे वरिष्ठ काय सांगतात ते सुद्धा महत्वाचं असेल, त्यामुळे कदाचित वेळ लागत असेल। नक्कीच मुंबई या ठिकाणी तक्रारीकडे जाणबुजून टाळाटाळ केली असं एकंदरीत पाहायला मिळते। तसं बारामतीत प्रकार घडू शकतोय? आता गेल्या जवळजवळ महिनाभर हेच चाललेलं आहे की जे काही स्वच्छ क्लिअर सगळं सांगायला पाहिजे किंवा जनतेपुढे आणलं पाहिजे, म्हणजे जनतेला संशय वाटत नाही। तर ते तसं दिसत नाहीये। ते सतत काहीतरी झाकलं जात आहे का किंवा ओपन केलं जात नाही का, त्याच्यामुळे जे काही सर्वसामान्य लोकांचा संशय बाळगतोय। नक्कीच मग एकंदरीत अधिकारी दबावपोटी काम करतात असं म्हणायचं, काय वाटतं तुम्हाला? तर साध्या गोष्टीला सुद्धा गुन्हे दाखल केले जातात, नंतर ते काय परत न्यायप्रविष्ट होतं किंवा पुढच्या प्रोसिजर चालू असतात। मग इथं एवढी मोठी घटना घडली तरी याला वेळ लागतोय, याचा अर्थ काहीतरी त्यांना सांगितलं गेलं असलं असं वाटतं। आपल्याला अपेक्षित न्याय नाही मिळाला, यातून गुन्हा किंवा तक्रार दाखल नाही करून घेतली तर पुढची आपली दिशा काय असेल? नाही, आम्ही सर्वांसोबत आहे। जी सगळ्या नागरिकांची भावना आहे अजितांच्या या घटनेबाबतीत, तीच माझी पण आहे। नक्कीच एकंदरीत आपण पाहिलं या ठिकाणी आमदार रोहित पवार यांचे या ठिकाणी वडील या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या सोबत देखील हे केलं, या ठिकाणी आंदोलन ठिय्या मांडून या ठिकाणी बसलेले आहेत। परंतु या ठिकाणी त्यांनी देखील पवित्रा उचलले, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत देखील आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी बसून राहणार आहे, अशा प्रकारचं या ठिकाणी त्यांनी देखील वक्तव्य केलं आहे। सुंदर कुसाळकर, LS मराठी, बारामती।